लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. शिंदखेड्यात मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी. शिंदखेडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावानं व उत्साहात साजरी करण्यात आली. मराठा समाज नवयुवक मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे 2 वर्षापूर्वी मराठा समाज नवयुवक मंडळाच्या पुढाकारातून समाज वर्गणी गोळा करून शिवजयंती उत्सवाची परत सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमासाठी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले होते. त्याच परंपरेनुसार यावर्षीही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली. उत्सव समितीचे अध्यक्ष समाधान युवराज मराठे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व आरती संपन्न झाली. यानंतर महाराजांच्या जयघोषात शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महाराजांची पालखी सजवण्यात आली होती. तसेच ट्रॅक्टरवर शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी महिलांनी पालखी पूजन करून महाराजांना अभिवादन केले. संपूर्ण परिसर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेला. ही मिरवणूक मराठा समाज मंगल कार्यालय येथून सुरू झाली. पुढे लक्ष्मीनारायण मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, हैदर अली चौक, रथ चौक, 13 घर मोहल्ला, माळीवाडा, शनी मंदिर चौक, श्रीराम चौक या प्रमुख मार्गांवरून जात पुन्हा मराठा समाज मंगल कार्यालयात मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून महाराजांना वंदन केले. तरुणाईसह लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर सर्व समाज बांधवांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठा समाज नवयुवक मंडळचे पदाधिकारी व सदस्य तसेच सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज पंच मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. शिवजयंती उत्सवामुळे शहरात सामाजिक एकोपा, राष्ट्रभक्ती व ऐतिहासिक गौरवाचं वातावरण निर्माण झाले होते. मुख्य संपादक भूषण पवार.